नगरपंचायत CEO यांच्याशी भेट घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत. खरं म्हणजे आम्ही एक निवेदन त्यांना दिलेलं आहे की ह्या मतदारसंघामध्ये ज्या कणकवली विधानसभेचे मतदान झाले त्या ठिकाणी आम्ही एक सर्वे केला होता आणि त्या सर्वेमधनं असं दिसून आलं की लोकांची दुबार नाव नोंदणी मतदार यादीमध्ये भरपूर प्रमाणात आहे आणि अशी 200च्याहून अधिक नावं या कणकवली नगरपंचायतमध्ये दुबार मतदार आहेत, जे ह्या ठिकाणी पण मतदान करतात नगरपंचायतमध्ये आणि गावामध्ये म्हणजे कणकवली तालुक्यातील गावांमध्ये असतील, सिंधुदुर्ग तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावामध्ये असतील, त्या ठिकाणी सुद्धा डबल नोंदणी त्यांची झालेली आहे. म्हणजे आता जे येणारं इलेक्शन जे आहे, जिल्हा परिषदचं इलेक्शन आहे आणि कणकवली नगरपंचायत या असे बोगस मतदार हे नगरपंचायतमध्ये सुद्धा मतदान करणार आहेत आणि गावामध्ये सुद्धा ज्या जिल्हा परिषदचे इलेक्शन होणार आहेत, पंचायत समितीचे इलेक्शन होणार आहेत, त्या ठिकाणी सुद्धा ते मतदान करणार आहेत आणि त्यामुळे बोगस मतदानाचं प्रमाण त्या पद्धतीने वाढणार आहे. खरं म्हणजे हे बोगस मतदान होता कामा नये यासाठी आम्ही एक सर्वेक्षण केला होता आणि त्या सर्वेक्षणाप्रमाणे पूर्ण यादी त्या मतदाराचं नाव, तो मतदार कुठचा आहे आणि त्या मतदाराचा पुढचा नंबर या ठिकाणी अशी यादी आम्ही एक तयार केलेली आहे. ती यादी आम्ही या COकडे सादर केलेली आहे आणि आज हा शेवटचा दिवस नाव नोंदणीचा ऑब्जेक्शन घेण्याचा आहे आणि त्या पद्धतीने आम्ही ती यादी त्याच्याकडे दिलेली आहे. या दुबार जे मतदार जे दुबार मतदान करतात त्यांच्यावरती आमचा आक्षेप आहे आणि हा आक्षेप घेण्यामागे एकच उद्देश आहे की ह्या मतदारांनी डबल मतदान करता कामा नये. त्यांनी जिल्हा परिषदमध्ये पण मतदान करायचं आणि इथे पण मतदान करायचं असं होता कामा नये. कारण हे जे असं जे मतदान करतात ते केवळ आणि केवळ पैशासाठी मतदान केलं जातं. त्यामुळे तशा मतदारांना तसे मतदारांना अजिबात अलाउड करता कामा नये अशी आमची एक मागणी आहे. त्यामुळे हे मतदार शोधून, आम्ही दिलेले मतदार तर आहेतच आणि अनेक असे मतदार आहेत, त्याच्यामुळे असे मतदार शोधून एकाच ठिकाणी मतदान करावं या ठिकाणी ती प्रशासनाने त्याच्यावरती काळजी घ्यावी याच्यासाठी आमचं हे एक निवेदन आहे. खरं म्हणजे ह्यांच्यावरती अंकुश बसला पाहिजे, याच्यासाठी या प्रशासनाने ही जबाबदारी उचलून जी दुबार नावं झालेली आहेत ती एका ठिकाणची वगळा, कारण त्यांना एकाच ठिकाणी मतदान द्या असं आमची एक मागणी त्यांच्याकडे आहे. असं जर कोण दोन ठिकाणी मतदान करत असेल तर त्याच्यावरती, त्या मतदारावरती गुन्हा नोंद करण्याची आम्ही त्यांच्यावरती एक मागणी केलेली आहे. आणि जर ह्या पद्धतीने जर होऊनसुद्धा, आम्ही तक्रार करूनसुद्धा जर ह्या पद्धतीने मतदान झालं, म्हणजे जिल्हा परिषदमध्ये पण झालं आणि कणकवली नगरपंचायतमध्ये झालं, तर ह्या मतदारांवरती गुन्हे नोंद झालेच पाहिजेत. त्या प्रशासनावरती सुद्धा वचक बांधण्यासाठी आम्ही कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल केल्याचे राहणार नाही यांच्या प्रशासनाच्या विरोधात आणि ह्या COच्या आणि जे निवडणूक आयोग आहेत त्यांच्या विरोधात. खरं म्हणजे ह्याची काळजी ह्या प्रशासनाने घेतली पाहिजे, नाहीतर आम्ही सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल केल्याशिवाय राहणार नाही. यांच्यावरती सुद्धा, अशा मतदारांवरती सुद्धा 2 ठिकाणी जे मतदार करत आहेत अशा मतदारांवरती सुद्धा गुन्हे नोंद झाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे.